नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांमध्ये आपण पाहत आहोत अद्वैतचं मन जिंकण्यासाठी, त्याला धडा शिकवण्यासाठी कला वेगवेगळे प्रयत्न करत असते. तिने अद्वैतचं रूप घेतलेलं असतं, त्याला दाखवण्याचा प्रयत्न करते आपण दोघं किती सिमिलर आहोत. पण तिचा हा बालिशपणा तिलाच नडला. तिचे लक्षातच आलं नाही तिने किती मोठी चूक केलेली आहे. ह्या गोष्टीने अद्वैत फार दुखावला गेला. तुला ना अक्कल नावाची गोष्टच नाही, तू अक्कल शून्य आहेस आणि बालिशपणा करण्यामध्ये तर एक नंबर गाठला आहेस तू, असं म्हणत तो तिची चूक या फळ्यावर लिहितो आणि तो म्हणतो की तुझ्या कितीतरी चुका या फळावर आहे, तू लक्षात घे, तू किती मूर्ख बालिश आहे, असं म्हणत तो तिथून निघून जातो. इकडे कला रडत बसते आणि आबा रूमच्या बाहेर येत असताना ते बघतात तर काय, अद्वैत तावातावाने असा घाईघाईने जात असतो आणि अद्वैतचा ताव पाहून आबांच्या लक्षात येतं की नक्कीच याचं काहीतरी कलासोबत भिनसला असेल, म्हणूनच हा एवढा रागाने निघून चाललेला आहे. त्यानंतर आबा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण तो काही थांबत नाही. मग कलेकडे ते जातात, विचारण्याचा प्रयत्न करतात. एक तर घराण्याला श्राप आहे, मोठ्या मुलाचा संसार कधीही होत नाही, म्हणून ते कलाला विचारण्याचा प्रयत्न करतात. कला सांगते मी त्याला दाखवत होते आम्ही दोघं किती सिमिलर आहोत. त्याने ना हल्ली डोक्यात खूळ घेतला आहे, आपण दोघं जर चांगलं साम्य आपल्यामध्ये नसेल तर आपण दोघांनी वेगळं व्हायचं. ही गोष्ट आबांच्या लक्षात आल्यानंतर आबांना फार वाईट वाटतं. पण आबा तिला सांगतात तू त्याला पटवून दे की समान असणं म्हणजे काही लग्न किंवा समानता म्हणजे काही लग्न नाही, विरोधाभासही असतात लग्नामध्ये. इकडे मात्र अद्वैत त्याच विचारात असतो की किती मूर्ख आणि किती विचित्र बायको आहे, मला असली बायकोच नको, म्हणून तो आता त्या गोष्टीचा विचार करू लागलेला आहे. त्याची आई जसं सांगते तसं त्या दोघांमध्ये अजिबात ताळमेळ नाही, त्यामुळे हे लग्नच चुकीचं आहे असंही त्याला आता वाटू लागलं आहे. अशा बालिश मुलीसोबत मी संसार कसा करू शकतो, आई जसं म्हणते तसंच खरं आहे. इकडे ह्याच गोष्टीचा त्रास कलालाही होत असतो की काय खोळ घातलाय अद्वैतने डोक्यामध्ये आणि असं संसार काय समान गोष्टींवर टिकलेला असतो का. कला तिच्या आईकडे पोहोचल्यानंतर कलेचा चेहरा पाहून तिच्या आई तिला प्रश्न विचारू लागते काय झालं. तेव्हा ती सांगते हल्ली अद्वैतने डोक्यात खूळ घेतला आहे की आपण दोघं समान विचाराचे नाही, त्यामुळे आपण दोघांचा संसार योग्य नाही. पण तिच्या आई तिला सांगत असते अगं एखाद्याने सांडलं की एकाने भरायचं असतं, सावरायचं असतं, वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्तींचाच संसार होतो ना गं, हेच तू त्याला पटवून सांग. इकडे काजल रस्त्याने जात असताना तिला अनामिका आणि तिथे तिचा सोहम दिसतो. सोहम फार खुश होता, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. हल्ली तो ह्या मुलीसोबत राहतोय वाटतं, त्याच्यामुळे तो मला टाळाटाळ करत आहे, या गोष्टीचा त्रास तिला होत असतो. ती त्या दोघांना पाहते आणि म्हणते हे दोघं तर फार खुश आहेत, म्हणजे आपला टायमिंग चुकला आता, मग असा विचार करून ती घरी येते. घरी येताच तिला खूप रडायला येत असतं. इकडे कला आणि तिची आई थालीपीठ कर, तुझ्या नवऱ्याला खुश कर, कारण नवऱ्या बायकोचे भांडण झालं की त्याच्या पोटातूनच रस्ता निघतो, तो त्याला आनंदी करण्याचा. तो आनंदी झाला की मग झालं की नाही, मग तोच विचार करते आणि ती थालीपीठ बनवायला जाते मी असं म्हणते. तितक्यात काजलला रडताना तिला पाहून खूप वाईट वाटतं. ती विचारते काजलला काय झालं आहे, तुला काय झालंय का, मला सांग, माझ्याशी मनमोकळेपणाने बोल. पण काजल मात्र सहनशीलच. तिनेही तिच्या बहिणीला तिच्या मनातली गोष्ट टाळायचं ठरवलं. ती तिला सांगते माझं पक्यासोबत भांडण झालं, त्या गोष्टीने मला फार वाईट वाटलं म्हणून मी रडत होते, बाकी विशेष असं काही नाही. मग ती म्हणते मी बोलू का, म्हणते नाही आम्ही दोघं आमचं भांडण सोडू. इकडे मात्र सरोजचा अति उत्साह ओसंडून वाहत आहे. तिला असं झालंय कधी हे सून मूल वेगळं होणार, विभक्त होणार आणि तिचा मुलगा तिला परत मिळणार. ती त्याला विचारते तू विचार केलास का मी सांगितलेल्या गोष्टीबद्दल. त्यावेळेला तोही सांगतो खरंच आई, माझ्या नशिबी आलेली बायको माझी फारच बालिश आहे, तू जसं म्हणते तसं आमच्या दोघांचा संसार होणं शक्य नाही. इकडे कलाला तिची आई सांगत असते की तू हळदी कुंकू व्हा सांडग्यांना आणि आपली वाळवणं सुखाची ओवा असं त्यांच्याकडे देवीकडे प्रार्थना कर. त्याच वेळेला तिच्या हातून हळदी कुंकू वाढतं. आणि इकडे मात्र अद्वैतनी निर्णय घेतलेला असतो की आमच्या दोघांचा संसार होऊ शकत नाही. तितक्यात उत्साहाने सरोज म्हणती लवकर फारकत घेऊन टाक, निर्णय घेशील ना फारकतीचा. आता अद्वैत तिला होकार देतो आणि सगळ्यात मोठा आता घरी गेल्यावर धमाका होणार. इकडे मात्र रोहिणी आणि नयनाने मोठा धमाका आधीच प्लॅन करून ठेवलाय. गिजर ऑन करून त्याचं शॉर्ट सर्किट करून काय करायचं मम्मा असं विचारत नाही ना, रोहिणीला विचारते. त्यावेळेला रोहिणी सांगू लागते जो कोणी ह्या गिजरला हात लावेल त्याला शॉक बसेल आणि तो शॉक बसला की त्याचा आरोप कलावरती आपण टाकायचा, मग होणार मोठा धमाका. तुझी बहीण ह्या घराच्या बाहेर 100% जाणार आणि हे बटन आपण दाबायला सरोजलाच सांगायचं. म्हणजे कसं अद्वैत आणि कला लवकरात लवकर वेगळे होतील. ठरल्याप्रमाणे सगळं झालं. इकडे अद्वैत घरी येतो. घरी आल्यानंतर शॉर्ट सर्किटचं
माहिती नसताना तिथे अद्वैत विचारतो गिझर ऑन कसं, मग ते कलाने ऑन ठेवले हे कळल्यानंतर तो कलाला हाक मारून बोलवून घेतो. तितक्यात सरोज म्हणते थांब मी बंद करते, असं म्हणत ती बटन बंद करायला आत जाते आणि बटनाला हात लावते. बटनाला हात लावला जोरात किंचळून उठते. सगळेजण त्या दिशेने धाव सुटतात. इकडे सरोज मात्र बेशुद्ध अवस्थेत तिथे पडलेली सगळ्यांना दिसते. तिला उठवण्याचा अद्वैत प्रयत्न करतो. ढसा रडू लागतो. माझी आई उठ ना ग तू, काय झालंय म्हणत. आता हे सगळं यांचं खापर फुटणार ते म्हणजे कलावरती. चला तर मग पुढचा ट्विस्ट पाहायला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.